तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहेत आणि गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज मी एक इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे इंडियन एज्युकेशन सिस्टम आणि ब्रिटिशर्स एज्युकेशन सिस्टम। पण दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी फक्त इंडियन एज्युकेशन सिस्टमबद्दल एक्सपोज करणार किंवा डिस्कस करणार। तर मित्रांनो, आपल्या देशाचे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांनी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या संविधानामध्ये हे मेन्शन केलं आहे की आपल्या देशातील जे एज्युकेशन आहे, आपल्या देशातील जे एज्युकेशन आहे हे एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट असायला पाहिजे किंवा यावरती कुठलाही टॅक्स बसायला नाही पाहिजे आणि म्हणजे यावरती कुठलीही प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज किंवा फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज व्हायला नाही पाहिजे। पण मित्रांनो, आज जर बघितलं तर आपल्या देशातील जे एज्युकेशन सिस्टम आहे ते पूर्णपणे एक बिझनेस बनलेला आहे, हा एक धंदा बनलेला आहे। का बरं बनलेला आहे? कारण की आपल्या देशातील किंवा आपल्या एरियामधील ज्या पण इंग्लिश मीडियम स्कूल आहे किंवा ज्या पण स्कूल अँड अदर कॉलेजेस आहे ते सर्वचे सर्व या पार्लमेंटमध्ये काम करणारे म्हणजे जे पॉलिटिकल लीडर्स आहे त्या लोकांचेच हे स्कूल अँड कॉलेजेस आहेत। तर त्यामुळे हा जो धंदा आहे, हा जो बिझनेस आहे, हा डे बाय डे इन्क्रीज होत आहे। का बरं होत आहे? यांच्यामुळेच होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या देशातील जे झेडपी स्कूल आहे किंवा ज्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे त्या बंद होण्याच्या कगारीवरती आहे। कारण की का बरं बंद होणार? कारण की याला जर जास्त व्हॅल्युएशन देणार तर या पॉलिटिकल लीडरचे जे धंदे आहे, जे बिझनेसेस आहे ते कशा प्रकारे चालणार? तर त्यामुळे या झेडपीच्या शाळांना हे लोक जास्त व्हॅल्युएशन देत नाही आणि आपल्या देशातील पॅरेंट्ससुद्धा या गोष्टींकडे लक्ष देत नाही। तर त्यामुळे हे जे पॉलिटिकल लीडर्स आहे, आपला जो धंदा आहे, आपला जो बिझनेस आहे कंटिन्युअसली इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमच्या मुलांना मुलींना CBSE बोर्डमध्ये शिकवा, ICSE बोर्डमध्ये शिकवा किंवा स्टेट बोर्डमध्ये शिकवा, येणारा जो काळ आहे तो तुमच्या मुलांचं जे व्हॅल्युएशन आहे ते 0% ठरवणार। तुम्ही तुमच्या मुलांना बनवू इच्छिता तर तुमचा मुलगा हा 0% ऑफ द व्हॅल्युएशन असणार। कारण की आपल्या या एज्युकेशन सिस्टममध्ये जे आपण आपल्या मुलांना एज्युकेशन देत आहोत ते एक 0% ऑफ द एज्युकेशन आहे। कारण की आपल्या देशातील जे पण मुलं किंवा जे पण यंग जनरेशन एज्युकेशन घेतात हे एक गुलाम बनवण्याचं एज्युकेशन आहे। कारण की तुमचा जो मुलगा किंवा मुलगी आहे हा फक्त गुलाम बनणार, हा एक एंटरप्रेन्युअर नाही बनणार किंवा मालक नाही बनणार। कारण की असा जो माइंडसेट आहे आपला लोकांनी अगोदरच बनवून ठेवलेला आहे। आपले पॅरेंट्स असो किंवा अदर लोक किंवा आपले गुरुजन असो, या लोकांनी आपला जो माइंडसेट आहे तो फक्त एकच बनवून ठेवलेला आहे की आपला जो मुलगा आहे, आपली जी मुलगी आहे तो शिकून किंवा ती शिकून फक्त गुलामीच केली पाहिजे, त्यांनी फक्त सरकारी नोकरी केली पाहिजे किंवा त्यांनी फक्त प्रायव्हेट नोकरी केली पाहिजे, हा एक माइंडसेट आपला बनवून ठेवलेला आहे। आणि आपण जे जनरेशन आहे त्याच एक माइंडसेटने आपण जात आहोत। पण मित्रांनो, अगोदर आपला जो देश आहे, गुलाम व्हायच्या अगोदर आपला देश हा भिकारी नव्हता, हा एक कोणाचा गुलाम नव्हता। आपल्या देशातील यंग जनरेशन अगोदर एंटरप्रेन्युअर्स होते, म्हणजे बिझनेस करणारे आपले देशातील यंग जनरेशन होते किंवा आपल्या देशातील अदर लोक हे एक एंटरप्रेन्युअर्स होते, हे एक बिझनेस करणारे होते। पण यांना बर्बाद करणारे कोण आहे? ब्रिटिशर्स लोक। जो मॅकॉले, जो थॉमस बॅबिंग्टन, जो मॅकॉले हा आपल्या देशातील एज्युकेशन सिस्टम बर्बाद करण्यासाठी आलेला होता आणि त्यांनीच आपल्या देशातील जे एज्युकेशन सिस्टम बर्बाद केलेली आहे। आणि याचा जो बॉस होता विल्यम ॲडम यांनी याला पाठवलं होतं। ओके, तर मित्रांनो, याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार। पण आता मी तुमच्यासोबत फक्त या इंडियन एज्युकेशन सिस्टमबद्दल डिस्कस करणार। हे एक प्रॉफिटेबल एज्युकेशन सिस्टम आहे। हे लोक फक्त आपला पैसा डे बाय डे कसा इन्क्रीज करायचा आणि आपले जे एज्युकेशन सिस्टम आहे, वन सिस्टम सेकंड सिस्टम कशी बनवायची आहे, एक शाखा किंवा दुसरी शाखा कुठे आणि कशी बनवायची, फक्त याकडेच लक्ष आहे। कारण की बघून घ्या ना मित्रांनो, जे पण पॅरेंट्स आपल्या मुलांना या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवत आहे तर त्या सिस्टममध्ये बघा CBSE बोर्डमध्ये असता किंवा CBSE बोर्डचं आपण डिस्कस करूया। KG1 पासून तर 12th स्टँडर्डपर्यंत। ओके, आपण फर्स्ट स्टँडर्डपासून बघूया। तर फर्स्ट स्टँडर्डपासून तर मित्रांनो 12th स्टँडर्डपासून प्रत्येक वर्षी तुमचं जे एज्युकेशन आहे किंवा तुमची जी फीज आहे एज्युकेशन ते इन्क्रीज होत असतात। जसं आज मी एका कॉलेजमध्ये ॲज अ लेक्चरशिपसाठी गेलतो, तर त्या कॉलेजमध्ये मित्रांनो जे फर्स्ट स्टँडर्डची जी फीज आहे ते
27 ते 30,000 रुपये त्या फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाची ॲडमिशन फीज आहे. अदर तो खर्च तो वेगळाच राहिला, अदर खर्च वेगळाच राहिला. त्याची स्टेशनरी आहे किंवा त्याचा शूज आहे, त्याची जे बॅग आहे किंवा अदर फायनान्शियल जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या कॉलेजमध्ये त्या स्कूलमध्ये होत आहे तो खर्च वेगळाच राहिलेला आहे. बाकी तो खर्च आपण सोडून दिला, पण ॲडमिशन फीज आहे ते फक्त एका वर्षाची 27 ते 30,000 रुपये होती. कारण की मी त्या कॉलेजमध्ये गेलो ते मी सर्व बघितलं आहे. पण बाकी अदर जे स्टँडर्ड्स आहे त्याची जी ॲडमिशन फीज आहे ते लाखोपर्यंत आहे. तुम्ही फर्स्ट स्टँडर्डपासून जर बघितलं तर तुम्ही येणाऱ्या पुन्हा नेक्स्ट स्टँडर्डमध्ये ती जी फीज आहे ते म्हणजे इयर बाय इयर इन्क्रीज होत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जे पण ॲक्टिव्हिटीज होत असते त्या सर्व ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागते, फीज भरावी लागते. अदरवाईज तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही. आणि मित्रांनो जे पण तुमचं समजून जा EMI प्रमाणे किंवा अदर स्टेपप्रमाणे तुम्ही जी फीज आहे तुम्ही भरणारच. पण मित्रांनो ज्यांच्याकडे पैसा नसेल, जेव्हा समजून जा ज्यांच्याकडे पैसा आहे लाखो रुपये करोडो रुपये आहे ते आपल्या मुलांना शिकवणार. पण एक मिडल क्लास आहे किंवा बिलो मिडल क्लास आहे ते मुलं ते जे पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलांना या सिस्टममध्ये कसं शिकवणार. मित्रांनो आपल्या देशामध्ये ही सेम फायनान्शियल लेवलवरती आपले पॅरेंट्स नाही, कोणी गरीब आहे किंवा त्याच्यापेक्षा पण गरीब आहे तरीसुद्धा ते पॅरेंट्स आपल्या मुलांना ते एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवत आहे. कारण की मजबुरी आहे, कारण की बाकी लोक करतात मलासुद्धा करावंच लागणार आहे समोर. कारण की हे एक आपली मजबुरी बनलेली आहे आणि ह्या पैसेवाल्या लोकांनीच हे एक सिच्युएशन आपल्या गरीब लोकांसमोर आणलेलं आहे. तर मला वाटते मित्रांनो या एका व्हिडिओमध्ये सर्व काही मी डिस्कस करू शकणार नाही, कारण की व्हिडिओ लॉंग होणार. पण वन बाय वन मी व्हिडिओज बनवत जाणार आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी कंटिन्युअसली व्हिडिओज अपलोड करणार. कारण की आपल्या देशातील लोकांना, आपल्या देशातील पॅरेंट्स लोकांना जे गरीब आहे, जे बिलो पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे जे बिलो मिडल क्लास आहे, या लोकांकडे पैसे नसतात तरीसुद्धा ते लोक आपल्या मुलांना शिकवत आहे. कारण की मी बघितलं मुलांना बहुतांश त्यांचे सिच्युएशन नसताना सुद्धा ते आपल्या मुलांना या इंग्लिश एज्युकेशन सिस्टममध्ये शिकवत आहे. कारण की बाकी लोक जात आहे म्हणतात न, एक गेला की सर्व जातात महादेवाला, अशी कहाणी झालेली आहे. बाकी लोक गेले तर आपल्या मुलांना सुद्धा तिथे पाठवायला पाहिजे असं लोकांना वाटते. म्हणजे इंग्लिश मीडियममध्ये शिकला किंवा CBSE बोर्डमध्ये शिकला तर तो खूप मोठा बनणार, खूप पैसेवाला बनणार असं नसते मित्रांनो. 10 मधून फक्त एकच विद्यार्थी टॅलेंटेड असतात, 20 मधून 2च विद्यार्थी असतात, 100 मधून 10 विद्यार्थी फक्त टॅलेंटेड असतात. का बरं? कारण की त्यामध्ये तसं शिकवल्या जात नाही. जो मुलगा किंवा जो कॅन्डिडेट, जो स्टुडंट आहे तो मनपूर्वक लक्ष देऊन काम करेल तोच या एज्युकेशन सिस्टममध्ये वरच्या लेवलवरती जाणार. कारण की जर आपल्याला मोठं व्हायचं, पैसे कमायचं असेल तर एज्युकेशन सिस्टमने आपण मोठं बनवू शकत नाही, पैसे कमवू शकत नाही. तर याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर मला वाटते मित्रांनो आपल्या देशातील जे पॅरेंट्स आहेत सर्वांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे आपल्या देशातील एज्युकेशन सिस्टम आहे का पैसे कमवण्यासाठी आहे आणि हे एज्युकेशन सिस्टम आहे काही पार्लमेंटरी एक सिस्टम आहे. आणि यामध्ये जे काम करणारे आणि ज्यांच्या ज्या सिस्टम आहे, ज्यांच्या ज्या संस्था आहे, एक पॉलिटिकल लीडर्स आहे, याने एक सिस्टम बनवून ठेवलेलं आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपण फसत आहोत, त्याच्यामुळे आपण जात आहोत. तर याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर त्यासाठीच मी एक व्हिडिओ बनवला आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी आपल्याला एज्युकेट केलं, यांनी आपल्याला चांगलं नॉलेज दिलं, राईट एज्युकेशन दिलं. त्यांनी सुद्धा म्हटलं की आपल्या देशातील मुलांना किंवा यंग जनरेशनना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन द्यायला पाहिजे. यावरती कुठलाही टॅक्स किंवा कुठलीही फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज व्हायला नाही पाहिजेत. पण तरीसुद्धा मित्रांनो आपल्या देशातील जे पॉलिटिकल लीडर्स आहे यांनी यावरती टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी पुन्हा तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी डिस्कस करणार आहे. ते आपल्या देशातील लोकांसाठी त्या इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण की ही एक खूप इम्पॉर्टंट स्टोरी आणि खूप इम्पॉर्टंट सिच्युएशन आहे, याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. जय भारत, जय महाराष्ट्र.